सध्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्त्रीप्रधान सिनेमाचं ट्रेंड सुरू आहे. मल्टिपल अभिनेत्री असलेले सिनेमे सध्या थिएटर्समध्ये रिलीज होत आहेत. स्वप्नील जोशी आणि 6 अभिनेत्रींची मुख्य भूमिका असलेला बाई ग सिनेमा 12 जुलैला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने किती कमाई केली ही आकडेवारी समोर आली आहे. स्वप्नील जोशी, सागर कारंडे आणि 6 अभिनेत्रींची बाई ग या सिनेमात मुख्य भूमिका आहे. यशस्वी पुरुषामागे नेहमी एक स्त्री असते असं कायम म्हटलं जातं, पण जेव्हा एक नाही तर चक्क 6 बायका असतील, 6 स्त्रिया असतील तर त्या पुरुषाची स्थिती काय असेल यावर हा सिनेमा आधारित आहे. आताचा संसार सुखी होण्यासाठी पूर्वीच्या 5 जन्मातील बायकांची स्वप्न पूर्ण करण्याचा टास्क या सिनेमात स्वप्नील जोशीला मिळाला आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि टीजरने प्रेक्षकांचं मन ऑलरेडी जिंकलं असलं तरीही रिलीज झाल्यावर या सिनेमाकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार या सिनेमाने पहिल्याच दिवशी फक्त 8 लाख रुपयांची कमाई केली. पहिल्याच दिवशी सिनेमाने फक्त इतकी कमी ओपनिंग केल्यामुळे चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण आहे. त्यामुळे वीकेंडला हा सिनेमा उत्तम काम करेल अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे. या सिनेमाची कास्ट मल्टीस्टारर आहे. या सिनेमात स्वप्नील आणि सागरबरोबर सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड आणि नेहा खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. मितवा सिनेमानंतर बऱ्याच काळाने स्वप्नील आणि प्रार्थना एकत्र काम करत आहेत. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी सिनेमाचं लेखन दिग्दर्शन केलं असून या सिनेमाची पटकथा आणि संवादसुद्धा त्यांनी केला आहे. संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. छायांकन नागराज MD दिवाकर यांनी बनवलं आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ABC क्रिएशन आणि इंद्रधनुष मोशन पिक्चर्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मूवीची स्टोरी इतकी खास नाही वाटत, बिलो ॲव्हरेज वाटते. बाकी सिनेमाचं शूटिंग लोकेशन हे इंडियामध्ये ठेवले असते तर अजून सिनेमाला सिनेमाच्या नावाप्रमाणे देसी टच देता आला असता. बट स्टील अजून सॉंग्स आणि स्टोरी रायटिंगमध्ये अजून इम्प्रूव्हमेंटची गरज होती असे मला वाटते. बाकी रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर मी बाई ग या सिनेमाला 2.5 स्टार्स देईन आउट ऑफ 5 स्टार्स. ही या सिनेमामध्ये थोडी अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आपल्याला प्रकर्षाने जाणवते जेव्हा आपण ही मूवी पाहतो. मात्र जर बोलायचं झाले तर बाई पण भारी देवा या सिनेमाप्रमाणे या मूवीला बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कुठे ना कुठेतरी याची स्टोरी आपल्याला चुकल्याचे म्हटलं कुठं ना कुठेतरी त्यामध्ये थोडे लूपहोल्स असल्याचे आपल्याला पाहायला जरूर मिळते. तर ही मूवी आता या विकेंडमध्ये कशी परफॉर्म करते ही पाहण्यासारखी गोष्ट असेल. मात्र ऑडियन्सने या मूवीला इतकंसं डोक्यावर नाही उचलून धरलं जसं की बाई पण भारी देवा या सिनेमाला धरलं होतं. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडवाल्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करा, कारण माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत असेच पोहोचतील या मदतीने. तर नमस्ते, भेटूया पुढच्या वेळी.